महाराष्ट्र काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरती केलेल्या गुंगी गुडिया या टिप्पणीमुळे राजकारण गेल्या काही दिवसात पेटलेलं आहे आणि बीडच्या दौऱ्यामधील एका पत्रकार परिषदेमध्ये सुनेत्रा पवार या शांत बसल्याचा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसनं हा शब्दप्रयोग केला होता। हर्षवर्धन सपकाळ यांनी सुरुवातीला या टीकेचं समर्थन करत इंदिरा गांधींवरही विरोधकांनी अशीच टीका केली होती असा ऐतिहासिक संदर्भ दिला। मात्र आता त्यांनी या टीकेवरती खेद व्यक्त केलाय। खेद व्यक्त करण्यासाठी सुनेत्रा पवार यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण होऊ शकला नाही असंही सपकाळ म्हणाले। बारामतीमध्ये आम्ही राष्ट्रवादी आणि सुनेत्राताई अजित पवार यांचा आदर म्हणून आम्ही बारामती पोटनिवडणुकीमध्ये माघार घेतली याची आठवण देखील त्यांनी करून दिली आहे। आमची टीका सुनेत्रांनी भविष्यामध्ये खोटी करून दाखवावी असं देखील सपकाळ म्हणाले। त्या काळात सुनेत्राजींना फोन लावण्याचा देखील खूप प्रयत्न केला पण माझा त्यांच्याशी संवादही होऊ शकला नाही की हा गैरसमज आहे, याला व्यक्तिगत स्वरूपामध्ये आपण कृपया घेऊ नका। ही एक खेळकर आणि थोडी राजकारणातली सभ्यतपणा जो आहे हा जोपासला पाहिजे या मताचा मी निश्चित आहे। आणि हे सगळं सांगताना मला आपल्याला हेही सांगू द्या की बारामतीची पोटनिवडणूक होत असताना याच उपमुख्यमंत्री महोदयांनी 5 वेळेस माझ्याशी संपर्क साधला। मी 5ही वेळा त्यांच्याशी अत्यंत सभ्यतेने आणि एक चांगला संवाद झाला। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र हे राज्य हे महिलांचा सन्मान करणारं राज्य आहे। त्यामुळे खरं ज्यांनी कुणी ती टीका केली असेल ते अत्यंत चुकीची आहे, त्याचा निषेध करण्यासारखं आहे। आणि त्यामुळं असं कुणीच महिलांच्या बाबतीमध्ये कुणीच कुठल्याच पक्षाने करू नये। 100% त्यांनी दिलगिरी व्यक्त करा, माफी मागण्यापेक्षा माफी मानणार नाही पण नक्कीच चुकीच्या शब्दाच्या बाबतीमध्ये त्यांनी निश्चित प्रकारच्या बाबतीमध्ये त्यांचा विचार करावा। सुनेत्रा पवार यांच्यावरती झालेली गुंगी गुडिया ही टीका योग्य नव्हती आणि याबाबत मी काँग्रेसच्या नेतृत्वासोबत बोलले आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। कुणाचाही अपमान होईल असं कुणी बोलू नये असंही त्यांनी म्हटलं। मात्र आपण बोलल्यावर अर्ध्या तासामध्ये काँग्रेसने या टीकेवरती स्पष्टीकरण दिलं। स्थानिक आयटी सेलकडून हा प्रकार झाला असं समोर आलंय। मात्र केंद्रामधली काँग्रेस आणि स्थानिक काँग्रेस यांच्यामध्ये मतमतांतर असल्याचं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्यात। सुनेत्रा वहिनींबद्दल एक स्टेटमेंट काँग्रेसने केलं ते अयोग्यच होतं। मी स्वतः काँग्रेसच्या लीडरशिपशी बोलले आणि मी काँग्रेस लीडरशिपचे जाहीर आभार मानते। याचं कारण असं की मी काँग्रेसच्या लीडरशिपशी बोलल्यानंतर अर्ध्या तासातच काँग्रेसने त्यांचा स्टँड क्लिअर केला आणि हे स्थानिक सोशल मीडियाची त्यांची कोणती स्थानिक महाराष्ट्रातली त्यांच्याकडून झालेलं आहे। हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं मत नाही। महाराष्ट्रातली काँग्रेस आणि देशाची काँग्रेस ह्याच्यामध्ये वेगळी मतं आहेत आणि केंद्रातल्या काँग्रेस पक्षाने स्पष्ट भूमिका केली की कुठल्याही महिलेबद्दल कशाला आपण कुठल्याही व्यक्तीबद्दल असं का बोलावं। टीका करायला मराठी भाषामध्ये खूप ताकद आहे।